कंत्राटदाराची बिलं सरकारी दरबारी थकली आहेत आणि त्याच्या निषेधार्थ आंदोलन सुद्धा झालं आणि त्यानंतर आता हे सर्व कंत्राटदार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती आले। त्यांचं म्हणणं काय, या सगळ्यामध्ये त्यांचं मागण्या काय, राज ठाकरेंच्या समोर त्यांनी काय मागण्या ठेवल्या, त्यांना आश्वासन काय मिळालं, या सगळ्याची अपडेट आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। त्यांचं या सगळ्याचं मत काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तुमचं नाव सांगा मला। एनडी लाड। राज ठाकरेंकडे तुम्ही भेट घेतलेली आहे, राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय आश्वासन दिलं आणि मुळामध्ये सरकार दरबारी जी काय देयक अजूनही प्रलंबित आहेत त्याची आकडेवारी किती? साधारणपणे महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटदारांची सर्व विभागामधील एकूण 86,000 कोटी रुपये थकलेले आहेत गेल्या 4 वर्षापासून। त्यामध्ये वर्षाला 3-3 महिन्याला ते अगदी 4% 10% असं तुटपून जी निधी देतात ते, आणि त्याच्यामुळे हे किती वर्ष चालणार आहे माहित नाही। आणि शासनाची भूमिका समजना झाली आहे की ज्या ठिकाणी लोकांना कामांची गरज नाही अशा ठिकाणी हजारो कोटीची कामं शासन काढायला लागले आणि त्यासाठी मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर इतर राज्यातून आणतंय, पण आमच्या भूमिपत्रांचं देणं देण्यामध्ये मात्र त्यांना काय स्वारस्य नाही। त्यामध्ये मात्र सरकार भावना शून्य झालेला आहे। त्यामुळं आम्ही हतबलच झालोय, म्हणजे पैसे मिळतील का नाही शासनाकडून। त्यामुळे निदान एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांच्याकडे आम्ही आलोय की बाबा आमच्यासाठी तुम्ही शासनाकडे मध्यस्थी करा। तर त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की बाबा तुमच्यासाठी भूमिपुत्रांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तुमचं घेऊन जाऊ आम्ही प्रलंबित बिलासंबंधी, आणि तुम्ही राज्यभरातून नेमकी किती लोकांचे देणे आहेत त्याची यादी काढून द्या आणि आपल्याला ते मुख्यमंत्र्यांकडे जाता येईल। साधारणतः राज्यभरामध्ये किती कंत्राटदार आहेत आणि आता किती कंत्राटदारांचे देयक सरकार दरबारी प्रलंबित आहेत, काय सांगा? माझं नाव अवधूत चव्हाण, मी मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेचा कार्याध्यक्ष आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज या महासंघाचे अध्यक्ष बापूसाहेब साहेबांना भेटले। या सर्वाची जर एकूण बघितली तर 86,000 कोटीची जवळजवळ देयक पेंडिंग आहेत आणि ते विविध खात्याची आहेत। सार्वजनिक बांधकामाची आहेत, जवळ 17,000 कोटी त्यांची आहेत। पाणी पुरवठा म्हणजे जलजीवन मिशन जे केंद्र शासन ज्याच्यामध्ये 50% भागीदार आहे अशा योजनेची 40,000 कोटीची सर्वात जास्ती जी बिल पेंडिंग आहे। आदिवासी विकासाची आहेत, पर्यटनची आहेत, अशी विविध करून सगळ्यांची पेंडिंग आहेत बिलं। तर आणि ह्याला सरकारकडनं प्रतिसाद मिळत नाही, ते आंदोलन करतायत, उपोषणाला बसतायत, पण आपल्या मराठी कामगारांना कॉन्ट्रॅक्टर्सना जर ही वागणूक मिळत असेल तर त्यांना राजसाहेबांचे दुसरे पर्याय नव्हते या महाराष्ट्रामध्ये आवाज घेऊन, म्हणून त्यांनी आज राजसाहेबांची भेट घेतलेली आहे। राजसाहेबांनी खूप सकारात्मक त्यांना प्रतिसाद दिला आहे, त्यांच्याशी बोलले, 15 मिनिट सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स दिल्यात। त्यांना साहेबांनी सांगितलंय की तुम्ही किती कंत्राटदारांची किती देयक पेंडिंग आहेत ह्याची एक यादी मला द्या, जेणेकरून मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो, तुम्ही सर्व तिथे या, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांशी ते बोलतील आणि पुढे जर मुख्यमंत्र्यांकडनं प्रतिसाद चांगला मिळाला नाही तर मग मनसे स्टाईल जे काय आम्हाला साहेब आदेश देतील ते आमची संघटना करेल। तुमच्याकडे येतो, सरकार दरबारी किती कंत्राटदार आहेत ज्यांची देयक अजूनही मिळालेली नाही आणि किती वर्षांपासूनची ही देयक थकीत आहे? साधारण एक 5 वर्षापासूनची देयक थकीत आहेत। सगळे मराठी कंत्राटदार आहेत आणि ही संख्या जर बघितली तर ऑफिशियल संख्या ही कमीत कमी 30 ते 35,000 आहेत, पण जी छोटी मोठी ही जी 25-30,000 सांगतो हे मोठे देयक राहिलेले, पण जे छोटे छोटे अभियंते आहेत, जे बेरोजगार अभियंते त्यांची पण देयक जी बाकी आहेत तशी जर संख्या बघितली तर ती कमीत कमी 1-1.5 लाखाच्या आसपास आहे। साधारणतः आता जो काही मुद्दा पाहायला मिळतोय की गुजराती कंत्राटदार असतील, भूमिपुत्र मराठी कंत्राटदार असेल, सरकार ठरवून काही करते असं वाटतं का? कंत्राटदारांमध्ये ती भावना निर्माण झाली आहे का? 100% जर तुम्ही बघाल तर आज MMR रिजन मध्ये फक्त अमराठी कंत्राटदार आहेत। आज हे जे आमचे सगळे बंधू आहेत हे ह्यांची सुद्धा कंपनीचे टर्नओव्हर 1,000 कोटी 2,000 कोटीचे आहेत, पण त्या लोकांना इकडे एंट्रीज देत नाहीयेत इकडे। मग ह्या बाहेरच्या कंपन्यांना कसे अमराठी कंत्राटदार कसे काय झाले बरं? अमराठी कंत्राटदार कधी आंदोलन करत नाहीयेत की आमची देयक राहिलेली आहेत, आम्हाला देयक नाही मिळाली। त्याचं कारण काय आहे? महानगरपालिका, MMRD, MSRDC यांच्याकडनं लुटून पैसे खात आहेत, त्यांची पोटं भरलेली आहेत। सरकारच्या कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक देयक थकलेत काय? पाणी पुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, जलजीवन विभाग ह्याच्यात सर्वात जास्त देयक थकली। पण या संदर्भामध्ये सरकार दरबारी पाठपुरावा केलेला आहे, 4 वर्षापासून देयक थकीत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भातली भेट झाली का? कारण आंदोलन पण तुम्ही या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती केलं होतं। देवेंद्र फडणवीस साहेब मुळात वेळच देत नाहीयेत आणि बाकीचे जे लोक आहेत
त्यांचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे करतो देतो एवढ्यावरच चाललेलं आहे, त्याच्या पुढे पलीकडे काहीच नाही. तुमच्याकडे येतो साधारणतः आता किती जण होते, किती कंत्राटदार होते ज्यांनी आता राज ठाकरेंची भेट घेतली? आता आपण शिष्टमंडळ बोलवलेलं, जवळपास शिष्टमंडळातले म्हणजे महाराष्ट्रभरातले जे त्यांचे प्रमुख जिल्हाध्यक्ष आहेत किंवा जे संघटनेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष असतील ते आलेले आहेत. जवळपास एक 28 ते 30 जणांची टीम त्यांची इथे आलेली. सगळ्या कंत्राटदारांना बोलवलं नव्हतं आपण, पण हे शिष्टमंडळ त्यांचं आणलेलं आणि आज शिष्टमंडळाने आज जे आहे ती साहेबांची भेट घेतलेली आहे. भेट याच्यासाठी घेतलेली आहे कारण काय जे आपले अध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी सांगितलेलंच आहे की जवळपास 86,000 कोटीची थकबाकी बाकी आहे. आणि जर समजा मराठी कंत्राटदारांवरती हा अन्याय होत असेल आणि मुंबई, पुणे, नाशिक असेल, इथे जर तुम्ही जिथे पैसा आहे, जिथे मलाई आहे, तिथे तुम्ही बाहेरचे कंत्राटदार आणून बसवतायत. मग ते हैदराबाद असेल, ते गुजरात असेल, इकडचे कंत्राटदार इकडे आणून बसवतायत. मग हे भूमिपुत्र जे आहेत त्यांना काम मिळत नाही. त्यांचे काय 100-200 कोटीचे टर्नओव्हर नाहीत का? मग ह्यांची गरज पडते कशाला महाराष्ट्रात मुळात? आणि मग जर मूळ जे भूमिपुत्र आहेत त्यांचे पैसे थकवायचे आणि जे बाहेरचे कंत्राटदार आहेत त्यांचे पैसे द्यायचे. आता मुंबई महानगरपालिका जवळजवळ 45-50 कोटीची महानगरपालिका आहे, बरोबर आहे ना? माझं 45-50 कोटीची मुंबई महानगरपालिका आहे. पुणे महानगरपालिका आहे एक 15-20 कोटीची आहे. नाशिक महानगरपालिकेचा बजेट जो आहे तो एक 8-10 कोटीचा बजेट असतो. मग ह्या जर मुख्य महानगरपालिकेमध्ये जर आमच्या भूमिपुत्रांना जर तुम्ही सामावून घेत नसाल आणि जिथे ते कामं करतात त्यांच्यावरती अन्याय करणार असतात आणि ही 90,000 कोटीची इलेक्शनच्या पुरती जो पैसा तुम्ही बाहेर काढलात, म्हणजे दाखवलात की ही कामं केली ती कामं केली, याच्यातनं तुमचे पैसे अडकलेले आहेत. म्हणजे 3-4 वर्ष झाले. आज मला वाटतं आज आपण 2024 मध्ये इलेक्शन झालं तर आज झाले 26 मध्ये 2 वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि त्याच्या अगोदरपासून 1.5-2 वर्षापर्यंत पासून तुम्ही ती कामं काढली आहेत. म्हणजे 4-5 वर्ष तुम्ही कंत्राटदाराचे पैसे थकवणार असाल तर त्यांनी बघायचं कोणाकडे? मग तुम्हाला कंत्राटदार जो महाराष्ट्रातला तो संपवायचा आहे का? आणि बाहेरचे जे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आणून जो अदानी आहे, अंबानी आहे, मग ते NCC असेल किंवा GVH असेल, दिल्लीवर जे येतात ती लोक, अशा लोकांना तुम्हाला आमच्या मुखांडी बसवायचं आहे का? हा खेळ जर चालवला असेल आणि तुम्हाला त्यांच्याकडनं दादा त्याच्याही मागे फार मोठं राजकारण आहे. तो ती मोठी कंपनी येणारी काही इथे येऊन स्वतः काम नाही करणार आहे. बरोबर आहे. ते अभाऊ काम घेतील, यांना एकाच माणसाकडून गबाळ भेटेल. चिल्लर माणसाला कामं दिली तर 10 जणांना पैसे मागावे लागतील. त्याच्या मागे खूप मोठं षडयंत्रच आहे. मोठमोठी कामं काढण्या ही भावना जी निर्माण झाली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात, कंत्राटदारात आहात. मी वयाच्या 15व्या वर्षापासून हा बिझनेस करतोय. माझे वडील कॉन्ट्रॅक्टर होते, ते वारल्यानंतर मी माझ्या नावाने नाही, माझ्या एक चुलते होते त्यांच्या नावाने त्यांच्यासोबत काम करायचो. नंतर माझं 20व्या वर्षी स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं, तेव्हापासून काम करतो. आज 55 वर्षाचं वय, माझं 35 म्हणजे जवळपास 30. सर्व मराठी कंत्राटदार तिकडे तुम्ही सगळे? हो, सर्व मराठीच असतात. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे, मराठी कंत्राटदार, मराठी व्यक्ती, मराठी माणूस हा टिकला पाहिजे असं जेव्हा सरकार म्हणतं तेव्हा कंत्राटदारांवरती हा अन्याय होतं. सरकार फक्त बोलतं एक, करतं एक, हे जाणवत आहे आपल्याला. जसं भाऊंनी सांगितलं की मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आणायचे. बरं, ते कॉन्ट्रॅक्टर आणून काय करणार? ते अबोव रेटनी काम घेणार आणि पेटी कॉन्ट्रॅक्ट देणार बिलो रेटनी. म्हणजे त्याला एक काम 100 रुपये, एक 10 लाखाचं काम आहे, समजा 10 कोटीचं काम आहे, तो 10 कोटीचं काम 13 कोटीत घेणार आणि खाली वाटून देणार 8.5 कोटीत. आणि जो मधला सगळ्या आणि किती वर्षांपासून देयक? मी निलेश पाटील, नाशिकवरून आलेलो आहे. मी आदिवासी विकास विभागाचे कामं करतो. माझे जवळपास 20 कोटीचे बिलं पेंडिंग आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचे जवळपास 10,000 कोटीचे बिलं पेंडिंग आहे. साधारणतः या सगळ्यामध्ये आता काय परिस्थिती तुमच्यावरती ओढवली आहे? कंत्राटदारात भूमिपुत्रा काय परिस्थिती तुमच्यावरती? असं समजा की जवळपास दररोज मटेरियलवाले लेबर घरी येऊन बसतात, त्यांचं देणं बाकी आहे आणि आम्ही त्यांना नाही दिलं तर ते त्यांचं घर कुठून चालणार आहे. त्यामुळे आम्ही बिलांसाठी पण सर्वीकडे भांडतोय. आता आम्ही 2 दिवस आझाद मैदानावरती आंदोलनासाठी बसलो होतो, परंतु सरकारकडनं कोणीच आलं नाही. तुमच्याकडून जे देयक पेंडिंग आहेत ते घ्यायला येतात, त्यांना क्लिअर करण्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे काय म्हणतात जे उल्लेख तुम्ही आता केला की तुमच्यावरती आधारित, तुमच्यावर आधारित जे त्यांना जी त्यांची बिलं क्लिअर करायची, जेव्हा ते तुमच्याकडे येतात तुम्हाला काय करावं लागतं? आता मी त्यांचे बिल क्लिअर करण्यासाठी मी माझ्या घरावरती लोन काढलं, जवळपास 2.5 ते 3 कोटीचं लोन काढलं. ते लोन घेऊन मी त्या लोकांचे पैसे भरून दिलेले. त्याची परिस्थिती जर पाहिली तर तुम्ही कुठल्या विभागात, कुठल्या भागातून आलेलं, तुमचं नाव काय आणि काय परिस्थिती? माझं नाव हिमालय पाटील आहे. मी पालघर मधून आलेलो आहे
पालघर आमचा ट्रायबल विभाग आहे. मी ट्रायबल विभागाची कामं घेतली होती. 10-10 लाखाची कामं आम्हाला सरकारमार्फत देण्यात येतात कोणतंही कॉम्पिटिशन विना. पण 3 वर्ष झाली मी कामं पूर्ण केली आहेत. माझी बिलं रखडलेली आहेत. माझ्याकडे आणखी 2 कामं आहेत जी मी अजून केली नाही आहेत, कारण 3 वर्ष झाली माझ्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे मी ती कामं करू शकत नाहीये. आता सरकार त्या कामांना मुदतवाढ सुद्धा देत नाहीये आणि आमचा निधी सुद्धा देत नाहीये. मुळात आमच्याकडे कॅपिटल नव्हतं तर आम्ही लोन घेऊन ही कामं केली. आम्ही व्याज भरतोय, मुद्दल तर अजून अडकलेलंच आहे. पण सरकार मग आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. आम्हाला असं वाटतंय की हे सरकार मेगा प्रोजेक्टचं सरकार आहे. कारण मला वाटत नाही की कोणती मोठी रिलायन्स, अदानी सारखी कंपनी किंवा मेगा इंजिनिअरिंग येऊन तुमचा स्मशानभूमीकडचा रस्ता बांधेल किंवा PHC कडे जाणारा रस्ता बांधेल किंवा असे छोटे छोटे जे प्रोजेक्ट आहेत ते आम्ही ते नाही करू शकत, ते आम्ही करतो. मग जर आम्हाला निधीच नाही आला तर आम्ही कसं करणार? आमची कामच मग रखडून राहिली आहेत. आणि जर आम्ही गुंतलो तर मग आमची जागा कोण घेणार? आज गावापाड्यावर SH आहेत, तुमचे ODR आहेत, MDR आहेत, त्यांच्यावर खड्डे पडलेले आहेत. याचं एकमेव कारण आहे, कारण आमची जी यंत्रणा आहे ही पूर्णपणे बँकरप्ट झालेली आहे. जर मला आणखी 1 वर्ष निधी आला नाही तर मी बँकरप्ट होईन, मी NPA होईन आणि मग महाराष्ट्रात राहणारा स्थानिक भूमिपुत्र हा एकदा NPA झाल्यानंतर बँक त्याला फंडिंग नाही करणार. मग आम्ही कसे काय उद्योजक होणार? महाराष्ट्रातून एक मोठी कंपनी कशी फॉर्म होणार? एक काय अनेक होऊ शकतात. जर त्यांचे फंड्सच तुम्ही रोखून धरले तर मग ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतलंय ते सगळे NPA होऊन मोकळे होणार. बँका त्यांच्याकडे लक्ष नाही देणार, सरकारला त्यांच्याशी घेणं देणं नाही. मग सरकार नवीन जनरेशनकडे शिफ्ट होईल आणि मग सांगेल मग तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्टर पैदाच होत नाही, चांगल्या मोठ्या कंपनी येतच नाही, मोठे हायवे डॅम कोण बांधणार? मग महाराष्ट्राबाहेरच्या कंपन्या. हे सगळं पूर्वनियोजित आहे. तुमच्याकडे तो जो मुद्दा आता पाहतोय कंत्राटदार, हे सर्व त्यांची परिस्थिती ही सध्या पाहायला मिळते. राज ठाकरेंच्या दरबारी तुम्ही आलेला, काय सध्या परिस्थितीतून जावं लागतं? तुमचं नाव साहेब? माझं नाव शशिकांत आवड आहे. साहेब, राज साहेबांकडे आज आम्ही आलो. साहेब, राज साहेबांकडे सोल्युशन निघतं कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं, आणि ते आज मराठी माणसांसाठी तळमळीने लढताय. साहेब, बरेच जणांचे प्रश्न असे का राज साहेब काय करू शकता किंवा त्यांचे कुठे आमदार आहे किंवा काय. राज साहेबांचे आमदार जरी नसले तर राज साहेब आज तिथे एका त्यांच्या म्हणजे एका शब्दावरती मुख्यमंत्री ऐकू शकता, ही आमची अपेक्षा आहे. परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे का आम्ही कामे केली, आम्ही जर शेतकऱ्यांनंतर आज इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जर कॉन्ट्रॅक्टर 2 नंबरला आहे, कॉन्ट्रॅक्टरनी जर विकास नाही केला, समजा रोड नाही बनवले, पूल नाही बनवले, तर आज हे दळणवळणाचे साधनं किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, जे काही होतंय ते वाढू शकत नाही. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर भरपूर कामे काढता, कामे काढल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरना कामे देता, कामे दिल्यानंतर तुम्ही बोर्ड लावता, नारळ फोडता आणि त्या विकासाच्या नावावरती पैसे आम्ही आमच्या खिशातले खर्च करून कामे पूर्ण करतो. अगोदर तुम्ही आमचे कामे पूर्ण झाल्यानंतर आमच्याकडनं तुम्ही निवडून आल्यानंतर सत्ता स्थापन करून ज्यावेळेस वरती जाऊन बसता तेव्हा तुम्हाला आमची आठवण येत नाही आमचे पैसे देण्याची. ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुम्ही आज नाशिकमध्ये आमच्याकडे सिंहस्थ कुंभमेळा चालू आहे. आज सिंहस्थला नाशिक मधले ठेकेदारांना न काम देता बाहेरचे आणलेले, बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आला तो काय येताना काय त्याचे काय तिथनं काय क्रशर वगैरे किंवा त्याचे काय मटेरियल घेऊन येणार, खडी, डांबर, वाळू, काय त्याला लागणार सिमेंट, हे सगळं आमचंच वापरतं, आमच्याकडनंच भाड्याने घ्यायचं. मग इथले आम्ही जर हे बाकीचा विकास करू शकतो, 87,000 कोटीचे जर समजा आम्ही कामे करून बिल आमचे पेंडिंग आहे, तर आम्ही पण सिंहस्थचे कामं केले असते. परंतु त्या कामांना ऍडव्हान्स पैसे होते आणि तिथे यांना मोठे ठेकेदार हे गुजरातचे, कर्नाटकचे, बाहेरचे करायचे होते आणि त्यांच्याकडनं 2 पैसे यांना मस्त मिळतात. इथल्या ठेकेदाराकडनं, मराठी माणसाकडनं मागायचे म्हटलं लाज वाटेल ना, हा कुठे बोलतो का, हा काय करतो का. आणि पैसे देण्याची वेळ आली का हे हात वर करता. आमच्या हातात काही नाही, सगळं मुख्यमंत्री साहेबांच्या हातात आहे. मग मुख्यमंत्री साहेबांच्या हातात आहे, तुम्ही या खुर्च्या कशाला धरून बसले? तुम्ही या ना, सामान्य जनतेमध्ये फिरा ना. तुम्ही सामान्य जनतेमध्ये येऊन आवाज उठा का असं लोकांचे देणेदारी तुम्ही फक्त तुमचे लेबल लावून घेतलेले आहे आणि आज तुमची पोळी भाजत आहे. ज्या प्रकारे गुजराती, चेन्नईतले, कर्नाटकातले कंत्राटदाराचा उल्लेख तुम्ही केला, महाराष्ट्रातल्या कंत्राटदाराला कामं दिली तर आपला मलिदा जो मिळतो तो मिळणार नाही, ही भावना कुठेतरी सरकारमध्ये आहे का? असू शकते 100%. त्याच भावनेने आणू शकता. जर तो कॉन्ट्रॅक्टर फक्त जर येताना त्याचे फक्त रजिस्ट्रेशनवरती काम घेऊन येतो, त्याच्याकडे काहीच मशिनरी नसतो, तो सगळे आमच्याच मशिनरी घेऊन वापरतो. मग आम्हाला काम द्या ना, आमच्याकडनं करून घ्या ना. इथल्या भूमिपुत्रांनी आणि आम्ही काम करताना पण आमच्या इथले पावनभूमी आहे, सिंहस्थ होणार आहे, आम्ही चांगल्या क्वालिटीचे कामे करून दिले असते. बाहेरचा जो येणार आहे त्याला काय घेणे पडले. निर्वाह सध्या कशा प्रकारे सुरू आहे, काय करावं लागतं?
उदरनिर्वाहासाठी आम्हाला रोज यांच्या दारामध्ये जाऊन बसावं लागतं. आम्हाला काम द्या का, आता तर काम आहे तर आम्हाला घ्यायची इच्छाच नाही यांच्याकडनं. आम्ही यांना वैतागलेलो आहे. फक्त आहे ते पैसे आम्हाला काढून द्या. ते जर नसले काहीच होऊ शकत. साहेब, घरच्या कुटुंबाचे सोने नाणे गहाण ठेवलेलं आहे. अंगावरचे कपडे चांगले का घालावं लागतंय? का आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असं नको व्हायला का हा संपलेला आहे. म्हणून आम्ही आज जे काही राहतो ते चांगलं टापटीप राहतोय. आणि कारण नाही राहिलं पाहिजे. आम्ही कष्ट केलेले, आम्ही कष्टाचे पैसे मागतोय यांच्याकडे. काय आम्ही काय उसने किंवा आम्ही काय योजनेतले पैसे मागत नाही. आम्ही आमच्या खिशात आणि व्याज नाही मागत. आम्ही केलेल्याच कामाचे पैसे मागतोय आणि आम्हाला त्यांनी द्यावे. आज आमच्याकडे आमचे म्हणजे घरातले आई बहिणीचे, बायकोचे, सगळ्यांचे मंगळसूत्रे गहाण ठेवायची वेळ आलेली आणि ते ठेवून आम्ही यांचा विकास करून दिला. परंतु यांना याच्याशी काहीच घेणं देणं नाही राहिले.